हॅलो फ्रेंड्स, रॉयल शेफ सुजाता या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण एक खूप छान रेसिपी बघणार आहोत। जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राइब करायला विसरू नका। बेल आयकॉनवर क्लिक करा, लाईक करा, शेअर करा। तसेच आमच्या व्हिडिओला कमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा। वाव, हे बघा आपले बटाट्याचे पापड इतके मस्त झाले आहेत, कुरकुरीत झाले आहेत। अगदी करून बघा, बनवायला पण अगदी सोपे आहेत। चला तर मग बघूया आपण कसे बनवायचे आहेत ते। आपण बटाट्याचे छान अगदी कुरकुरीत पापड बनवणार आहोत। खूप छान रेसिपी आहे आणि इतके मस्त टेस्टी लागतात पापड। त्याच्यासाठी संपूर्ण व्हिडिओ बघा। त्याच्यासाठी मी पापड बनवण्यासाठी 4 बटाटे उकडून घेतले आहेत। आता हे सोडून किसून घेऊया। आपण बटाटे किसून हाताने चांगले अगदी मॅश करून घेतलेले आहेत। अगदी छान सॉफ्ट झालेले आहे अगदी हे। आता ह्याच्यामध्ये आपण मसाले घालूया। अर्धा चमचा आपण जिरे घालूया, अर्धा चमचा आपण चिली फ्लेक्स घालूया आणि अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा मीठ घातला आहे। आता हे परत आपण चांगलं मिक्स करून घेऊया। मिक्स करून घेताना हाताला आपण पहिले थोडंसं तेल लावूया आणि मगच मिक्स करूया। हाताला तेल लावलेलं आहे। आता हे आपण चांगलं मिक्स करून घेऊया। आपण एक आता प्लास्टिक शीट घेतलेली आहे आणि अजून एक प्लास्टिकचा पेपर घेतला आहे। एका वाटीमध्ये 2 टेबलस्पून तेल घ्यायचं आहे। हाताला चांगलं तेल लावून घ्यायचं आहे आणि हे असे छोटे छोटे गोळे आपण बनवून घ्यायचे आहे आणि त्याला खालतून सुद्धा गोळ्याला थोडंसं तेल लावायचं आहे आणि वरतून सुद्धा थोडं तेल लावायचं आहे, कारण का बटाटा हा थोडा चिकट असतो। तर आता काय करायचं आहे, त्याच्यावरती एक प्लास्टिक ठेवायचं आहे। त्याला थोडंसं असं प्रेस करून बटाटा असा हा थापून घ्यायचा आहे आणि पातळ असं करायचं आहे। हे असं आपण सगळे पापड बनवून घ्यायचे आहे। दुसऱ्या गोळ्यावरती प्लास्टिक ठेवलेलं आहे। हाताने असं आपण प्रेस करून घेऊया आणि पातळ असा पापड बनवून घेऊया। अशा प्रकारे आपण सर्व पापड करून घेतलेले आहे, आपण बघू शकता। त्याच्यानंतर आता हे आपण असेच घरामध्ये सुकवून घ्यायचे आहेत। 2 ते 3 तास आधी सुकवून घेऊया। आपले बटाट्याचे पापड आता छान सुकले आहेत। आता आपण हे तळून बघूया। तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल चांगलं गरम झालेलं आहे। आता पापड तळूया। आपल्या बटाट्याचा पापड तळून झालेला आहे, इतका मस्त झालेला आहे। आपल्याला जेवढे पाहिजे तेवढे आपण पापड हे असे तळून घ्यायचे आहेत। बाकीचे आपण एअरटाईट डब्यामध्ये ठेवून द्यायचे आहेत। आपले हे बटाट्याचे पापड आपण तळून घेतलेले आहेत। खूप छान टेस्टी झालेले आहेत, अगदी करून बघा। फ्रेंड्स, जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका। यापुढे सुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बघूया। धन्यवाद।